माझी आजी जवळपास 6.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने आपलेल्या त्वचेची. नव्या मागं सगळा संसार गळ्यात पडून ही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडून ही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठकाना, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या बहाणा, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगांची नऊवारी एकलुगडी, कपाळावरचं गोंदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका आड एक वेताला तरी खंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गायीनं पाहणा सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं